पण तुम्ही आता प्रत्येकाचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे, काही लॉंग फॉर्मॅटवरही तुम्ही काम करता. तुमचं जे ऑरेंज ज्यूस गँगचं यूट्यूब चॅनल आहे त्याच्यानंतर अँथम झालं तुमचं, पण तिथे थोडा आता कॉन्टेंट कमी पडतो असं वाटतं तुम्हाला, किंवा ते तेवढं वर्कआउट नाही जे तुम्हाला 5 जणांना एकत्र तिथे बघायची लोकांची सवय होती तुमच्या चाहत्यांची, ते कुठेतरी कमी पडून आता तुमचं प्रत्येकाचं स्वतःचं एस्टॅब्लिश झालंय. सो बऱ्याच चाहत्यांची अशी कंप्लेंट आहे की तिथे आम्ही सगळ्यांना एकत्र बघायचो, तर त्याच्याबद्दल काय का बंद पडलंय? आम्ही ऍक्च्युअली त्याचं उत्तर श्रवणची असेल. तू सांगितलं काय रे? तर काय ना, एकत्र आता बघायची सवय नव्हती ना, आता एकत्र काहीतरी मोठं घेऊन येतोय. ती आमची फिल्म आहे भूतम भयम 24 जुलैला. ये बात. तर ती एकत्र जाऊन तुम्ही बघाल. जी एवढी वाट तुम्ही बघितली आहे ना, ती थिएटरला जाऊन गर्दी करा आणि ते म्हणजे मग ते परत चालू होऊ शकतं. बघा, जर फिल्म बघितली आणि आम्हाला तुम्ही तेवढं प्रोत्साहन दिलं. भूतम भयम पार्ट 2 आम्ही चॅनलवर. पण जेव्हा करंट बिग बॉस मध्ये गेला तेव्हा तुम्ही सगळ्यांनी अर्थात त्याला सपोर्टही केला, त्याच्याबद्दल बरेच काय काय तुम्ही ऑनलाईन कमेंटही करत होतात. कसं वाटत होतं जेव्हा तो रियालिटी शो मध्ये गेला होता, तर सौरभही गेला होता, तेव्हा तुमची काय चर्चा असायची की काय मित्राने केलं पाहिजे होतं, काय टायमिंगला टीव्हीच्या समोर असायचो आम्ही. मी तर रियालिटी शोज कधी लाईफमध्ये इंडियन आयडल नंतर मला आठवत नाही मी कधी बघितले असतील, पण हा जेव्हा गेला पहिल्यांदा मी बिग बॉस बघणं चालू केलं. ठीक आहे, आणि मला खूप इंटरेस्टिंग वाटलं. मी एक टाइम विसरलो की हा मित्र आहे, हा कंटेस्टंट म्हणून मी याला बघायला लागलो. ठीक आहे, मग ह्याला सोडून अजून 4 पण मला आवडायचे, असं मला सीन होतो. म्हणजे जेव्हा फर्स्ट कंटेस्टंट गेले मी असं असं तर मी खूप घुसलेलो त्याच्यात. पण हा गेला तर आम्ही प्रॉपर म्हणजे डेडिकेटेडली बघायचो. हा तर स्ट्रीमिंग वगैरे करायचं अशा आमचं जे काही सगळं मत होतं ते आम्ही पहिले एपिसोड बघायचो, त्याच्यानंतर 1-1.5 तास लाईव्ह स्ट्रीम करतो आणि सगळं आम्ही तिथे भडास काढतो. आणि असं असायचं की हा आता काय करत असेल, हा काय अरे करत नाही ना, असं करायला पाहिजे. तसं मी आमच्यामध्ये डिस्कशन झालेलं की बघा मी आज जाऊन पैसे कमवतोय, तुम्ही बाहेरून पैसे कमवा. सगळ्यांनी जे काय करायचं व्हिडिओचं सगळं टाका, व्ह्यूज घ्या, सगळं काय करा, बिकॉज एक्सपिरियन्स करायचं होतं जे काय आहे ते. आणि जसं मी बोललो की रील्स तर करतोय पण टीव्हीचं जग काय हे बघायचं होतं. आईचं स्वप्न होतं की बिग बॉस मध्ये जा, कारण आई बिग बॉस बघते, तर आई बोलायची अरे एकदा तरी जाऊन बघ ना काय, तर मी म्हटलं जाऊन बघू तरी काय. आणि बघितलं आणि खरंच जेन्युअनली खूप छान एक्सपिरियन्स. बाकीच्यांना नाही आला, मला आला. पण मी खरंच खूप एन्जॉय केलं. आणि माझा तो डोक्यात तोच प्लॅन होता की मला वाटतं फिल्मच्या आधी एक काहीतरी विषय केला पाहिजे, आणि त्यावेळी ही ऑपॉर्च्युनिटी आली आणि मग जायला भेटलं. सो ते सगळं असं जुळत गेलं आणि ती खूप मोठी प्लॅनिंग होती. ती लोकांना त्यावेळी कळली नाही, आणि तीच प्लॅनिंग मी बॅल्कनीमध्ये बसून करायचो. पण ती बॅल्कनीमधून कधी काढली. पण करंजी जी प्लॅनिंग होती ती काय होती ती तुम्हाला समजेल 24 जुलै होता भयम तुम्हाला कळेल की माझं आज काय काय चालू होतं. तो पूल मध्ये आहे ना ते परीस शोधायला जायचं. तो काय सापडला नाही, तो नंतर बाहेर आल्यावर सापडला. रोज सकाळी व्हिडिओ करता, आता परीस सापडेल. बरं, सोशल मीडिया स्टार झाल्यानंतर एक गोष्ट अशी असते, तुम्ही म्हणालात मगाशी की जबाबदारी येते, आणि आता असं होतं की कुठल्याही विषयावर बोललं काही झालं तर पटकन सोशल मीडिया स्टार ट्रोल होतात, आणि तुम्हाला जजही केलं जातं की 30 सेकंदाचं रील बनवून हे लोक फेमस झालेत, आता हे सिनेमा करतायत, किंवा एखाद्या सेलिब्रिटीविषयी तुम्ही पहिलं कोलॅबरेशन करायचात तेव्हा एक वेगळं तुमची ओळख होती, आता तुमची ओळख वेगळी होणार आहे. पण ते ट्रोलिंग असतं सोशल मीडिया स्टारच्या मागे, त्याच्याकडे तुम्ही कसं बघता आणि त्याच्यातून बाहेर कसं येतं, ओव्हरकम कसं करता? मला नाही वाटत की आमच्यापैकी कोणाला कधी कोणी ट्रोल केलंय, म्हणजे करू नका म्हणून लगेच. बट एवढ्या बिग बॉसचा विषय वेगळा, मी एन्जॉय क्रिएटर म्हणून कधी केलं नाही म्हणजे. आणि इव्हन आम्ही जेवढे ऍक्टर्स आहेत ज्यांच्या फिल्म प्रमोशनसाठी त्यांच्या सोबत काम केलं, इव्हन बॉलिवूडमध्ये पण किंवा आपल्या मराठी इंडस्ट्रीवर, आम्हाला कधी कोणी डिसरिस्पेक्टफुल वागवलं असंही मला कधी एक्सपिरियन्स नाही कधीच. सो मी खरंच ह्याचं उत्तर देऊ शकत, म्हणजे कोणी कोणालाच नाही आलं, कोणी सांगितलं पण की माझ्यावर असं केलं किंवा कोणीतरी मला असं बोललं. जे लोक आम्हाला भेटले त्यांनी नेहमी आम्हाला सांगितले अरे तुम्ही खूपच भारी काम करता यार, आवडतं तुमचं. मला असं कधीच आलं नाही आम्हाला ना, आणि कमेंटमध्ये आलं. इनफॅक्ट आय विल टेल यू, सगळ्यां बाबतीत सांगतो की जेही ऍक्टर्स आतापर्यंत मेहनत करतायत, काम करतायत ना, ह्यूज रिस्पेक्ट आहे आमच्या मनातही त्यांच्याबद्दल. कारण आम्ही असं नाही म्हणणार की बाबा बघा आम्ही काय करतोय हे करतोय, नाही, त्यांनीही खूप मेहनत केली आहे आणि आम्ही लहानपणापासून बघतोय ना. हा, आणि आम्ही त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकलोय. फक्त एवढंच की आता मी सांगेन सगळे काम करत होते, पण स्वतःचं ऑडिशन क्रिएट करायचं म्हणून रील्स, थँक्यू तुम्ही आलात रील्स, आणि आम्हीच स्वतःचं काम क्रिएट केलं, कारण तेव्हा खरंच काम नव्हतं. कसं काम दाखवू तरी कसं, हे असं होतं. जे लोक कम्पेअर करतात म्हणजे आता माहित नाही, बट असं असेल की यांना असं वाटतं की 30 सेकंड
ज्यांना पण वाटतं 30 सेकंडमध्ये कोणाला हसवणं नाही तर काय पण फील करवणं इझी आहे जे नाही आहे. तुमच्याकडे 30 आता तरी ठीक आहे खूप टाईम आहे, पण आधी 30 सेकंडचे रील्समध्ये तुम्हाला हसवायचं आहे कोणाला तरी, म्हणजे त्याच्यात तुम्हाला तुमची ॲक्टिंग दाखवायची आहे. आणि हे म्हणजे बेसिकली काय काय लोकांना असं वाटतं की ऍक्टर्स हे लोक आत्ताच आले आणि ह्यांनी Exactly. लगेच ह्यांना जसं आयतं मिळाले बेसिकली, पण ते बरोबर. तसं नाही आहे. ओव्हरनाईट तसं नाहीये नसतं, ते. असे खूप नाईट्स असतात त्याच्यानंतर ती एक ओव्हरनाईट येते असं मेन नाही. गोष्ट काय इट इज नॉट अबाउट 30 सेकंड्स की 30 सेकंडची रील आज इथे प्रेझेंट कोणी माणूस बनवेल, पण तुम्ही रोज बनवू शकता का? ओव्हर द इयर्स 5 वर्ष बनवून तुम्ही 1-2 मिलियन फॉलोअर्स कमवू शकता का? ही मला गॅरंटी देईल का? तर मी आयुष्यभर तुमच्यासमोर मान खाली करून उभा आहे. तसं नाही होऊ शकत ना. म्हणजे इट इज डेली. म्हणजे मी कोणाचं काम डिसरिस्पेक्ट नाही करते, मी माझ्या कामाबद्दल बोलते की 30 सेकंडची व्हिडिओ पण लिहावी लागते, शूट करावी लागते, एडिट करावी लागते आणि रोज नवीन विचार करून ती रोज पोस्ट करायला लागते. आणि असं रोज करते तुम्हाला, तर तुम्हाला फॉलोअर्स मिळतात, तर हे होतात. हा म्हणजे सगळ्यांनी ऍक्टर व्हायला पाहिजे हा माझा मुद्दा नाही. आम्हाला मिळालं काम, आम्हाला संधी मिळते, चांगलं होतंय काम, तर आम्ही करायचा प्रयत्न करतोय. अजून पण असंच म्हणतो की आमचा हा प्रयत्नच आहे. आम्ही असं म्हणून आम्ही झालो ऍक्टर असं माझं म्हणत नाही. बट तो हे उत्तर त्या 30 सेकंदाचं काम पण कमी नाही असं मला वाटतं. पण 30 सेकंड मध्ये पण एक प्रेशर असायचं आम्हाला, जेव्हा 30 सेकंडच्या आतमध्ये एक आपला थॉट किंवा आपली कॉन्सेप्ट ती बसत नाही, ती 30 सेकंडच्या वर जाते आणि कधी कधी 1 मिनिटाची व्हायची आणि ती 30 सेकंड मध्ये बसवायची. एडिट मध्ये आणायला लागायचं. एडिट मध्ये याचा एक मस्त किस्सा आहे. प्रत्येकाला आहे ना फीचर्स आहेत ना लवकर यायचे आणि मला लेट यायचे. आणि मी इंस्टाग्रामला हात जोडून सांगायचो ह्यांना 30 सेकंद आले, मी 15 सेकंदच रील करतोय अजून. काय करू मला कळत ते नाही. हळूहळू टाइम वाढत गेला. 1 मिनिट आता एक कॉन्सेप्ट होती 3 माझी मिनिटापर्यंत. आमच्या दोघांची 15 सेकंड मध्ये मी 16 कट लावलेले. मला आठवतंय आम्ही पटापट केलेली ती. बोललो सिद्धांत हे 15 सेकंड मध्ये बसवायचंय, मला नाही माहिती मी बसवेन असं होतो कसं. की तुला कळतंय का हे 15 सेकंड मध्ये बसेल का पण मित्रा? बसवायचंय मला नाही माहिती, मी 16 कट लावेन याचे पण बसवायचं आणि ते कट लावून तर खूप वेळ लागतो त्या गोष्टींना. आणि पण honestly ती मला तेव्हा असं तेव्हाची वाटतं, मेहनत आहे. म्हणजे आता मी बाहेर गेलेलो ना त्यावेळी मी शूट करत होतो, तर मला एकाने हा प्रश्न विचारलेला आणि त्यावेळी मला खरंच रिअलाइज झालं की तो बोलला की अरे कैसा रे तुम लोग बहुत सोचना पड़ता है, फास्ट यू नो सोचना पड़ता है, ऑन द स्पॉट सोचना पड़ता है. पण मला त्यावेळी असं जाणवलं की हा तो वाला प्रेशर नाही, हे चॅलेंज आहे. की कारण हे आता रक्तात घुसलंय ना, की आता इथे बसलं काय करायचं, तिथे बसलं काय करायचं, हे चॅलेंज आहे. म्हणून ते असं फॅसिनेट करतं की अरे भाई हे जर इथे ही रील बनवली तर मजा येईल, तिथे ती रील बनवणं मजा येईल. सो ते आता म्हणजे माझ्या डोक्यातून तरी असं झालं नाही की यार चॅलेंज म्हणून घेऊया. प्रेशर तो आता राहिला नाही, आधी होता नो डाऊट, पण आता ते मजा येते असं करायला की अरे तिकडे जाऊन ती पण करायला भेटते, तिकडे जाऊन ती करायला भेटते. आणि जसं तू ट्रोलिंगचं बोललीस की ऑफकोर्स म्हणजे खरं तर आहे की इंडस्ट्री असेल किंवा बाहेरचं असेल जे काय असेल ते लोक काय बोलत असतील आम्हाला त्याचा कधी काय फरक नाही पडला. समोर ऑफकोर्स सगळेच चांगले बोलतात, विषयच नाही, म्हणजे सगळ्यांनीच रिस्पेक्ट दिलेला आहे. मागे काय बोलत असेल त्यांना बोलू दे, मी फिफा वर्ल्ड कप बघतो US ला, मी चिल आहे तिकडे, मला काही प्रॉब्लेम नाही. सो त्याप्रमाणे माझं असं चालू आहे की म्हणजे लोक बोलणारच आहेत, आम्हाला पण बोलतायत, जे चांगले ऍक्टर्स आहेत त्यांना पण बोलतात की तुमची ऍक्टिंग काय. लोक बोलणारच आहेत बिकॉज लोकांच्या हातात आता कीबोर्ड आलेला आहे आणि फ्री इंटरनेट आलेलं आहे. सो लोक बोलणारच आहेत. पण मला असं वाटतं की आपण आपलं काम करत राहूया आणि ज्या लोकांना आपल्याला आवडायचं ते आवडतील आणि ते आपल्याबरोबर राहतील. आणि आज ते आहेत म्हणून